नमस्कार भावांनो बहिणींनो. तर मी सरकारी दवाखान्यात गेलते आणि ते गेल्याच्या नंतर इतकी जास्त गर्दी होती. माझ्या बारक्या मुलीला डोस द्यायचा होता म्हणून गेलेली होती मी. तर तिथे इतकी जास्त गर्दी होती, लई जास्त. तर आमच्या मालकाने मी पण गर्दी बघितला आणि मालक म्हणले तू लेकरला घेऊन मध्ये येऊ नको, तो बाहेरच थांब, मी बारीला उभारतो असं म्हणले. मग मला चालते, मग मी बाहेर उभारले. इतकी गर्दी आणि प्रत्येक नमुन्याचं माणूस बघायला भेटते बघा. लोक गर्दीमध्ये भांडणं करायले तिथं. आता सरकारी म्हणल्याच्या नंतर जास्त लोक राहणारच झाले, ॲडजस्ट करून घ्यावंच लागते. लोकांना तेवढं पण नाही कळत बघा, मॅनेज नसते. म्हणजे जिथं जाईल तिथं भांडणंच करत राहते तिथं. आणि मग 2-2.5 तास बसलो आम्ही. तेव्हा आमची बारी आली. नंतर माझी मुलगी बसना पण झाली बारकी तेवढ्या गर्दीमध्ये. मग मी म्हणलं मालकाला तुम्ही गोळ्या औषधं घेऊन या. दाखवल्याच्या नंतर चिठ्ठी फिट्टी काढली, दाखवलो, त्यावर थांबले मी. नंतर डोस पण बंद होते, गुरुवार आणि शुक्रवार चालू राहतात म्हणून. मग आमचे मालक म्हणले तुला दही त्याला पैशाने. मग मी ॲटोन आले. मालक आमचे आत्ता आले. सकाळी आम्ही किती 9-9:30ला गेलेलो, तर आता बघा 3 वाजायले. तर 3 वाजता आम्ही घरी आलो. इतका वेळ लागला तिथं. आणि आत्ता आल्याच्या नंतर दोघांनी जेवण करायला जेवण केलं. आत्ता येऊन भुका लागल्या होत्या. सकाळी तसेच गेलेले लवकर. लेकरला डोस बी दिला नाही ना, काही नाही. आणि मोकळा इतका टाईम गेला. आमच्या दोघालाच दाखवलं आम्ही. असं सरकारी दवाखान्यात असते. माणसाला वाटते फुकट, पण टाईम जातो. एकतर दिवसभरची हाजरी बी जाते. फुकट असते पण म्हणजे दोन्ही कोणून तेवढंच पडते. प्रायव्हेटमध्ये दाखवलं तर पैसे जाते, पण फुकटमध्ये दाखवलं तर वेळ लागते. असे असते बघा गरीब माणसाची परिस्थिती. माणूस वेगळा विचार करते, वेगळंच होऊन जात नाही. म्हणजे ह्याच्यात म्हणजे मला सांगायचा मुद्दा म्हणजे माणसाने एक पैशाचा तर विचार करावा नसता, वेळेचा तर विचार करावा. खरं आहे का नाही? टायगर चालते. ये टायगर